नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे प्रचार कार्यालय दिनांक 8 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शीतल साळवे, सचिन आहेर आणि शोभा आवारे हे तिन्ही उमेदवार घड्याळ या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवित आहेत। या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार सरोजताई अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना आमदार सरोजताई अहिरे यांनी प्रभागातील विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले। प्रभाग क्रमांक 19 च्या सर्वांगीण विकासासाठी हे तिन्ही उमेदवार सक्षम असून त्यांना घड्याळ या निशाणीवर भरघोस मतदान करून विजयी करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभाग क्रमांक 19 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराला अधिक बळ मिळाले असून राजकीय हालचालींना वेग आलाय। आणि प्रशासनाने पूर्ण वाटोळा घातलं या महानगरपालिका क्षेत्राचं। आपल्याकडे तर स्मार्ट सिटी ते एका शहराच्या कोपऱ्यामध्ये आहे। मी म्हणते आहे का नाशिक रोड स्मार्ट सिटी मध्ये का बरं येत नाही? का आपला अधिकार नाही का नाशिक रोडचा? त्याच्यासाठी सर्वप्रथम आवाज मी उचलला। त्यांच्या मीटिंगांमध्ये मी भांडते स्मार्ट सिटी म्हणून आमच्याकडे काय स्मार्ट वर्क करता आहात तुम्ही? या ठिकाणी सर्वे नंबर 222 आहे। एक चांगल्या पद्धतीचं क्रीडा संकुल भविष्यात उभं करायचं स्वप्न आहे आणि त्यासाठी आपल्या या तरुण बांधवांसाठी एक चांगलं क्रीडा संकुल झालं तर भविष्यामध्ये ही नवीन पिढी क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित होईल आणि त्यांना भविष्यामध्ये अभ्यासाबरोबर क्रीडा कलागुणांचे सुद्धा मार्क्स मिळतात, 20 मार्क। या तरुण पिढीसाठी, विद्यार्थी वर्गासाठी ते काम मला करायचं आहे आणि त्यासाठी मला माझ्या विचारांचे, माझ्या पक्षाचे नगरसेवक हवे आहेत। साथ तुम्ही मला दिली ती या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला देणार का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे नगरसेवक तुम्ही निवडून देणार का? जरूर। तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का? मग हाच विश्वास 15 तारखेला घड्याळ चिन्हावर बटन दाबूनच हा खरं सिद्ध होईल। आणि म्हणून या ठिकाणी आपल्या विचारांचे हे पक्ष पाहिजे। गोदरेजवाडीमध्ये आपण कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे, त्याचबरोबर संभाजीनगरला सभा मंडप केलेला आहे आणि भुयारी गटर सुद्धा आपण केलेली आहे। अजूनही तळागाळातील जे प्रश्न असतील, नाशिक महानगरपालिकेचा निधी तर 100% हे नगरसेवक आणतील, पण राज्य शासनाच्या माध्यमातून, नगर विकास विभागाच्या माध्यमातून ही कामं करण्यासाठी, माझे हात बळकट करण्यासाठी हे नगरसेवक हवे आहेत। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथे नगरसेवक निवडून आले नाही तर काम करायला मला अडचणी निर्माण होतात। हा माझा मागच्या 6 वर्षांचा अनुभव आहे। कन्हैया साळवे सारखा कार्यकर्ता, माजी नगरसेवक, हा कायम आपल्या सेवेत आहे, आपल्या सुखदुःखात आहे आणि म्हणून कायम आपल्या सोबत राहणारा कार्यकर्ता आपल्याला निवडून द्यायचा आहे। शोभाताई आवारे माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत, प्रशासनाच्या कामाचा अनुभव आहे आणि म्हणून त्यांच्या अनुभवाची जोड ही विकास कामांना लागल्यानंतर नक्कीच या प्रभागाचा विकास हा पुढे सरकल्याशिवाय राहणार नाही। सचिन आहेर आहेत, सामाजिक कार्यकर्ता आहे, त्याला पाठबळ दिल्यानंतर नक्कीच पदाचा उपयोग करून समाजाची सेवा अजून चांगल्या पद्धतीने तो उभा करेल। हे तीनही नगरसेवक आपल्या सर्वांना आपल्या सेवेसाठी नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवायचे आहे। पाठवाल ना? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे उभे राहाल ना? ऐकायला येत नाही, कुठलं बटन दाबायचंय? मग हा घड्याळाचा गजर या प्रभाग 19 मध्ये वाजवल्याशिवाय आपण शांत बसू नका। ही चळवळ उभी करा, ही विकासाची चळवळ आहे, या चळवळीमध्ये सहभागी व्हा।
आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे आपल्या सर्वांची ताकद उभी करा. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या पक्षाची आमदार आणि हे नगरसेवक आपल्या सेवेमध्ये अविरत राहतील हा शब्द देते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार, मी सचिन प्रल्हाद आहेर, ओबीसी पुरुष गटातून उमेदवारी करत आहे. येत्या 15 तारखेला घड्याळ या निशाणीवर बटन दाबून सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो. शोभा शशिकांत आवारे, सर्वसाधारण महिला क गटातून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आम्हाला तिन्ही उमेदवारांना घड्याळ या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावा अशी मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी शीतल कन्हैया साळवे, मी अ गटामधून निवडणूक लढवत आहे. मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करते की घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून तुम्ही सर्वांना आम्हा तिघ उमेदवारांना निवडून द्याल अशी सर्वांना मी विनंती करते. आमदार सरोजताई आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आपल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आहे. सभा देखील चांगली पार पडली. अनेक नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती होती. काय सांगा? खरं तर हा जो आमचा प्रभाग आहे शहरी आणि ग्रामीण असा हा प्रभाग आहे. मोठ्या प्रमाणामध्ये स्लम, शेतकरी बांधव आणि 3 गावांचा विस्तार या ठिकाणी आहे. देवळाली, चेडी आणि चाडेगाव असा एक मोठा भौगोलिक मोठा प्रभाग असल्यामुळे या ठिकाणी मी 2 वेळेस नगरसेवक म्हणून काम बघितलेलं आहे. इथली जनता ही सुज्ञ जनता आहे. ज्याच्या पाठीशी उभी राहिली निश्चितपणे त्यांना निवडून देते. आज या ठिकाणी देवळालीच्या आमदार सरोजताई आहिरे त्यांनी एक चांगलं काम या मतदारसंघात उभं केलेलं आहे. या मतदारसंघात उभं करत असताना प्रभाग क्रमांक 19 मध्ये आजपर्यंत 30-40 वर्ष मागे जर आपण गेलो तर एकही आमदाराने या ठिकाणी महानगरपालिकेत असल्यामुळे या ठिकाणी कुठलंही 1 रुपयाचं काम केलेलं नव्हतं. परंतु ज्यावेळेस 2019-2024 या 2 वेळेस सरोजताई आहिरे याच्या निवडून आल्या आणि यांनी तुम्हाला सांगतो प्रभाग क्रमांक 19 मध्ये अनेक विकास कामं केलेली. रस्त्याच्या असेल, भुयारीच्या असेल, सभामंडप असेल, अनेक महत्वाचे स्ट्रीट लाईटचे ज्या ज्या ठिकाणी पोहोचलेले नाहीत असे, त्यानंतर आपले हायमास्ट असेल, असे अनेक कामं सरोजताई आहिरेंच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 मध्ये झालेले आहे. आणि मी सुद्धा या प्रभागामध्ये 2 वेळेस कुंभमेळ्यामध्ये होतो. 2003चा कुंभमेळा सुद्धा माझ्याच काळात झाला. 2015चा कुंभमेळ्यामध्ये सुद्धा मी नगरसेवक होतो. अनेक कामे या शिन्नरपाटा परिसरात आणि नाशिक रोड प्रभाग क्रमांक 19 मध्ये मी केली. अशी कामे केली की ती कधी न होणारी कामे केली. पण जनतेला, मतदार बंधू भगिनींना एवढं माहीत आहे कन्हैया साळवे सोपं काम करत नाही. जे अडचणीचं काम आहे ते माझ्याकडे घेऊन यायचं, ते काम मी निश्चितपणे मार्गी लावतो. आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि मी शासनाला, प्रशासनाला मी चॅलेंज करतो कधी पण की मला हे अडचणीचं काम करून द्या. सरळ काम तर कोणी करतं हो, रस्ते, नाल्या, गटारी हे तर होतच राहणार. परंतु जे काम होणारं नसतं, कायद्याच्या नियमाच्या अडचणी असतात, त्यावेळेस जे काम होतं त्याला खरा नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मानलं जातं. आज या ठिकाणी आम्हाला मोठं बळ सरोजताई आहिरेंचं मिळालेलं आहे. ते आमच्या पाठीशी उभे आहे. प्रभाग क्रमांक 19 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अनुसूचित जाती गटामधून माझी पत्नी शीतल कन्हैया साळवे या उमेदवारी करत आहे. तसेच ओबीसी गटातनं सचिन प्रल्हाद आहेर हे उमेदवारी करत आहे. आणि क गटातनं सर्वसाधारण महिला गटातनं शोभाताई आवारे या उमेदवारी करत आहे. ज्यावेळेस आम्हाला ही उमेदवारी दिली त्याच वेळेस आमदार ताईंनी आम्हाला सांगितलं की भाऊ तुम्ही उमेदवारी करा, तुम्ही तिघं पण निवडून याल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा निधी
मी कमी पडून देणार नाही या वार्डाच्या विकासासाठी. म्हणून अशी एवढी खंबीर साथ आमच्या बरोबर लागलेली आहे. तुम्हाला माहित आहे, नगरसेवक असताना 100% कामं होता असं नाही, परंतु आज तुम्हाला सांगतो महानगरपालिकेचा निधी तर आम्ही आणणारच, परंतु त्याच बरोबर जे आम्हाला आमदार ताईंचा निधी, शासनाचा निधी वापरायला भेटणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो निश्चितपणे 100% काम हे आमचे तिन्ही उमेदवार करतील अशी मी तुम्हाला शब्द देतो. आणि आम्ही तिन्ही उमेदवारांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून हे तिन्ही उमेदवार मतदार बंधू भगिनींनी विजयी करावे, खास विकासासाठी विजयी करावे अशी मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो. भाऊ, निवडून आल्यानंतर विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे? प्राधान्यक्रम म्हटल्यानंतर या ठिकाणी जो केडी पंपिंगचा भाग आहे त्या भागामध्ये पाण्याची खूप अडचण आहे, कारण तो भाग नव्याने डेव्हलप झालेला आहे आणि तिथे पाणी खूप कमी प्रमाणात कमी दाबाने जाते. म्हणजे नाशिक शहरामध्ये किंवा नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेलं केडी पंपिंग तिथे पाणी नाही, इतकी वाईट परिस्थिती आज आहे. देशाचं ब्रीद वाक्य आहे अन्न वस्त्र निवारा. पाण्यापासून आपण कोणाला वंचित ठेवू शकत नाही, परंतु त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. त्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्याचा मानस, म्हणजे बांधणार आम्ही 100% बांधणार, मानस बिनस नाही, परंतु 100% आम्ही तो बांधणार असा आम्ही शब्द देतो. त्यानंतर जेवढे या प्रभागामध्ये डीपी रोड आहे, नाशिक महानगरपालिकेची डीपी 2014 जो डीपी झाला आणि त्या डीपी मध्ये जेवढे पण रस्ते आहे, डीपी रस्ते ते केल्या जाईल. मग ते 12 मीटरचे असेल, 15 मीटरचे असेल, 18 मीटरचे असेल या 30 मीटरचे असेल, ते सर्व रस्ते आम्ही या ठिकाणी डीपी करणार आहोत. त्यानंतर आरोग्य सेवा कायम गोरगरीब जनता या ठिकाणी आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला की आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात स्लम झोपडपट्टी आहे आणि या गोरगरीब जनतेला रुग्णसेवा देण्याचं काम जर आमच्या पदरी पडत असेल त्याच्यासारखं पुण्य कुठेच नाही, म्हणून आम्ही ती सेवा सर्वप्रथम करणार आहे. प्रभाग क्रमांक 19 मधील महिलांसाठी आणि युवकांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? शासनाच्या ज्या ज्या योजना आहे, महिलांसाठी अनेक योजना राबवण्याचं, महिलांसाठी रोजगार हमी योजना आहे, शिवण क्लास आहे, असे अनेक गृहिणी म्हणून एक कार्यक्रम आलेला आहे, तो सुद्धा आपण महिलांना त्या माध्यमातून रोजगार देऊ शकतो. छोटे व्यवसाय उद्योगधंदे आहे की जे शासनामार्फत त्यांना निधी पण दिला जातो आणि त्या छोट्याशा निधीमधून तो मोठा बिझनेस व्यवसाय ते त्यातनं उभा करू शकतात. तर आम्ही आमदार ते आमच्या सोबत असल्यामुळे निश्चितपणे आम्ही ते सर्व योजना. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.